काल गोविंदगिरी महाराज यांनी श्री रामाची प्रतिष्ठापना करत असताना अयोध्येमध्ये इतिहासाचा विपर्यास करणारं एक विधान केलं। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवाजी महाराज ज्या वेळेला श्रीशैलला गेलेले होते त्यावेळेला त्यांनी 3 दिवस उपवास केला आणि मग त्यांना वैराग्याची भावना झाली आणि राज्यपाठ त्यांनी सोडून द्यायचं असं ठरवलं, असं एक विधान त्यांनी केलं। शिवाजी महाराज हे पराक्रमाचे आणि उद्योगाचे प्रतीक आहेत, उद्योगी पुरुष आहेत ते। या गोविंदगिरी महाराजांनी जो संदर्भ सांगितला तो संदर्भ सभासद बकरीच्या एका उल्लेखावरून त्यांनी सांगितला असावा, कारण सभासद बखरकार असं म्हणतो की ज्या वेळेला श्रीशैलला शिवाजी महाराज गेले राज्याभिषेकानंतर, ज्यावेळेला त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली त्यावेळेला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तिथं गेल्यानंतर शिवाजी महाराजांना अशी भावना झाली, हे सभासद सांगतोय, की स्वतःचं शीर अर्पण करावं, शीर कमल जे आहे ते अर्पण करावं अशी त्यांना भावना झाली। त्याच्यामध्ये त्यांनी संन्यास घ्यायची भावना झालेली नव्हती आणि शीर अर्पण करायची जी भावना झाली असं सभासद सांगतोय। ती नंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये भवानी आली स्वप्नामध्ये आणि तिनं सांगितलं की तुझं हे काम नाही, तू उद्योग केला पाहिजेस, आणि त्यानंतर महाराजांनी ते विषय सोडून दिला असं सभासदानं सांगितलं। खरं तर वैराग्याविषयी, संन्यासाविषयी शिवाजी महाराजांच्या काय भावना होत्या हे आपल्याला त्यांनी शिवाजी महाराजांचं एक शेवटचं पत्र आहे, म्हणजे अजून मिळालेल्या पत्रांमधलं एक शेवटचं पत्र आहे जे शिवाजी महाराजांनी जानेवारी 1680 मध्ये लिहिलंय आणि ते पत्र आहे व्यंकोजी राजांना लिहिलेलं। व्यंकोजी राजांचा दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांनी पराभव केला होता आणि त्यानंतर व्यंकोजी राजांना वैराग्याची भावना उत्पन्न झाली, म्हणजे त्यांच्या भावांना। आणि ही माहिती ज्या वेळेला रघुनाथ पंतांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना उपदेश केलेले पत्र आहे। हे अस्सल पत्र आहे। इतिहासाच्या साधनांमध्ये अस्सल पत्राला खूप महत्वाचं असतं आणि हे पत्र शिवाजी महाराजांच्या वैराग्याविषयीच्या काय भावना होत्या, काय मतं होती हे सांगणारं पत्र आहे। त्यातले एक 2-3 वाक्य मी मुद्दाम म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो। जे पत्र मराठी रियासतमध्ये छापलेलं आहे गोस सरदेसाईंनी, आणि त्यानंतर त्याच्या अगोदर अनेक साधनांमध्ये ते पत्र आलंय। ज्या वेळेला शिवाजी महाराजांना हे समजलं की व्यंकोजी राजे हे उदास वृत्ती धरून पहिलेसारखे आपले शरीर संरक्षण करीत नाहीत, सणवार उत्सवादिक हेही करत नाहीत, त्यांनी वैराग्य धरले आहे, एखाद्या तीर्थीचे जागी बसून कालक्रमणा करू अशा गोष्टी सांगतायत। म्हणून शिवाजी महाराजांना समजलं, महाराज त्यांना सांगतायत, हे खूप महत्वाचं पत्र आहे, त्यातली काही वाक्य मी वाचून दाखवतो। नसते वैराग्य मनावर आणून कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोका हाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करविणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण व कोण नीती आहे। शिवाजी महाराज विचारतात की वैराग्य धरणं हे कुठलं शहाणपण आहे आणि कुठली नीती आहे। खूप मोठं पत्र आहे। त्याच्यात शिवाजी महाराज शेवटी जी वाक्य म्हटलं ती खूप महत्वाची आहेत। पुरुषार्थ व कीर्ती अर्जने, म्हणजे पुरुषार्थ आणि कीर्ती अर्जने, कीर्ती मिळवली पाहिजे, रिकामे बैसोन लोका हाती नाचीच खाऊन काल व्यर्थ न गमावणे, कार्यप्रयोजनाचे दिवस आहे ती, वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे, आज उद्योग करून आम्हासी तमासे दाखवणे, हे शिवाजी महाराजांचे वाक्य आहेत। अजून खूप वाक्य आहेत वैराग्याविषयी लिहिलेली। असं असताना शिवाजी महाराजांनी संन्यास घेणार होते, शिवाजी महाराज काहीतरी स्वतःचं राज्य स्वतः देऊन बाहेर पडणार होते, हे सांगणं हे इतिहासाचं विडंबन आहे, शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान आहे असं माझं मत आहे। राम उल्लेख त्यांनी काल देखील केला, कसं बघताय कोणाच्या उल्लेखाकडे, काय नेमकं? समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे गुरु नाहीत,
अशा पद्धतीचे संशोधन महाराष्ट्रामध्ये गेले 150 वर्ष झाले. महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितले की मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, असं त्यांनी पोवाड्यात लिहिलंय. शिवाजी महाराजांचे गुरु असतीलच तर शिवाजी महाराजांचे पिताजी की जे महापराक्रमी होते, ज्यांनी स्वराज्य संकल्पक म्हणून त्यांना म्हटलं जातं, आणि शिवाजी महाराजांच्या माताजी की ज्या लखोजी जाधवरावांसारख्या एका महापराक्रमी पुरुषाच्या त्या कन्या आहेत, आणि शहाजी महाराजांसारख्या की ज्या शहाजी महाराजांची तुलना समकालीन इथे लोकांनी शहाजहानशी केली, म्हणजे दिल्लीपती बादशाहची केले. उत्तरेस शहाजहान तर दक्षिणेस शहाजी अशी तुलना केली. आणि अशा शहाजी महाराजांसारख्या एका कर्तृत्वान पुरुषाच्या त्या पत्नी आहेत. याच शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत असं अनेक लोकांनी याच्या अगोदर सिद्ध केलेलं आहे. गेली 150 वर्ष महाराष्ट्रातले संशोधक, इतकंच नाही तर शिवाजी महाराजांचे वारस राजऋषी शाहू महाराज यांनी सुद्धा सांगितलंय की रामदास दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नाही आहेत. ही असं सांगणं ही ब्राह्मणांची क्लुप्ती आहे, म्हणजे ती एक ब्राह्मणांची नीती आहे असं सांगितलं. केळुसकर गुरुजींनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये लिहिलं. आप्पासाहेब पवार शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, जे मोठे महान संशोधक होऊन गेले मराठा इतिहासाचे, त्यांनी त्याच्यावर पेपर केला. न रा फाटकांसारख्या संशोधकांनी तर पुस्तकच लिहिले या सगळ्या विषयावर, रामदास आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भावर. किती लोक आहेत की ज्यांनी हे सगळा विषय खोडून काढलाय गुरुपदाचा. असं असताना पुन्हा वारंवार वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यासपीठांवरून शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर रामदास स्वामी बसवणं हे एकतर त्यांच्या इतिहासाचं अज्ञान दर्शवतं, किंवा त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कमी करण्याचं धोरण आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.